वाघ्याच्या समाधीबाबत राज्य सरकारनं समिती नेमावी अशी मागणी भूषणसिंह राजे होळकरांनी केली आहे। सरकारनं दोन्ही बाजू ऐकून घेऊन तोडगा काढावा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। समितीचा निर्णय हा सर्वांना मान्य असेल। रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या वादावर भूषणसिंह राजे होळकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। समाधीच्या वादात सरकारनं समिती नेमण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। सोबतच समिती जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। शासनाने याच्यात पुढाकार घ्यावा, ह्याच्यामध्ये एक समिती नेमावी, त्या समितीमध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जाव्यात। तर या सगळ्या इतिहास अभ्यासकांना बसवावं। संभाजीराजेंनी काल त्याच्यावर भूमिका मांडली आहे। संभाजीराजे तिथे येतील, मला सांगितलं तर मी येईन आणि सामोपचारानं ऐतिहासिक फॅक्ट्सवर आपल्याला त्याच्यातनं काय तोडगा काढता येतो आणि मग ती समिती जो निर्णय घेईल हिस्टॉरिकल फॅक्ट समजून घेऊन, सगळ्या बाजू समजून घेऊन, दोन्हीकडच्या दोन्ही पक्षांच्या, आणि मग शासन त्याच्यामध्ये जी भूमिका घेईल त्या भूमिकेबरोबर संबंध महाराष्ट्राने राहिलं पाहिजे असं मला इथं वाटतं। नेमा काय वाटेल ते करा, ठेवायचे ते ठेवा, उकडायचे ते उकडा, परंतु त्याच्यावरनं एवढी पेटवापेटवी करण्याच्या आधी अरबी समुद्रातल्या शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल एवढे कोण उठत का नाही हा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे। संपूर्ण राज्यांनी सत्ताधाऱ्यांनी विचारलं पाहिजे की हे कुत्र्याच्या समाध्या वगैरे ह्याच्यावरनं भांडण्यापेक्षा छत्रपतींच्या स्मारकाचं ज्याचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे, ज्याला मी सुद्धा उपस्थित होतो, त्या जलपूजनाचं काय करायचं का? स्मारकावरती पाणी सोडले तुम्ही, छत्रपतींचं स्मारक कधी करणार हा प्रश्न कोणी कोणाला विचारत का नाहीये।